हॅलो आज स्टुडंट, आज आपण MA भाग 4 यामध्ये आपला पेपरसुद्धा 4 सुरू होता। आज आपण बघूया जागतिकीकरणाचा राजकीय व्यवस्थेवरील पडणारा प्रभाव। यामध्ये आज हस्तक्षेपाची कारणे, हस्तक्षेपाची कार्य व हस्तक्षेपाची वैशिष्ट्ये आज आपण इथे बघूया। हस्तक्षेप ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया समजलेली जाते आणि त्यामुळे एखाद्या देशात किंवा एखाद्या कार्यात जेव्हा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्यामध्ये डवलाडवल केल्यास तर त्याला आपण हस्तक्षेप असेही म्हटले जाते। कारण की त्यामुळेच आपल्याला प्रत्येक राज्याचे जे काही स्वातंत्र्य असते ते स्वातंत्र्यसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे सर्वे करूनच फक्त त्यांच्यावर त्या राज्यालाच ते लागू झालेले असते आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अनेक अशा राज्याने किंवा त्यांच्या काही चालत असलेल्या ज्या काही सार्वभौमत्व त्या ठिकाणी सत्ता असतात त्यासुद्धा त्यावेळेस अबाधित ठेवल्या जातात। कारण की तसे केले नाही तर आपल्याला त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्यासाठी त्यांच्या काही विशिष्ट कारणांची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता पडते। म्हणजेच आपल्याला एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये हस्तक्षेप करण्याची सुद्धा गरज पडतो। कारण की लॉरेन्स यांनी सुद्धा सांगितलेले आहे की आपल्या राज्याला जर दुसऱ्या राज्याचा अगर त्या राज्यांतर्गत त्या ठिकाणी आपल्याला राज्यांतर्गत किंवा बहिर्गत राज्यकारभार जरी करायचा असला तरी आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप घेणे हे सुद्धा आवश्यक असते। त्यानंतर लॉरेन्स यांनी म्हटले की हस्तक्षेप म्हणजे काय? हस्तक्षेप म्हणजे काय तर हस्तक्षेप ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला त्या कार्यामध्ये इतर कोणाची डवलाडवल न करता ते कार्य योग्य प्रमाणात पार पाडणे म्हणजेच हस्तक्षेप होय। किंवा त्या ठिकाणी इतर दुसऱ्या व्यक्तीने करत असलेली डवलाडवल म्हणजेच हस्तक्षेप होय। कारण की त्यामुळेच आपल्याला ब्रायली या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेले होते की त्या ठिकाणी आपल्याला अनेक अशा ब्रायली, ओपनहाइम व जॅक्सन या तीनही शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे की एखाद्या राज्याच्या त्या ठिकाणी चालत असलेल्या त्यांच्या स्वातंत्र्याविरुद्धच्या किंवा दुसऱ्या राज्याने अगर त्या राज्याने त्या ठिकाणी हुकुमशाही वृत्तीचे प्रगटीकरण करणे म्हणजेच हस्तक्षेप करणे होय। आणि त्यामुळे ओपेनहाइम यांनी सुद्धा आपल्या भाषेत सांगितलेले आहे की आपले विचार त्यांनी मांडलेले आहे की त्या ठिकाणची जी काही परिस्थिती होती व त्या परिस्थिती निर्माण करण्यासाठी एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या व्यवहारात जबरदस्तीने किंवा हुकुमशाहीने ढवळाढवळ करणे म्हणजेच हस्तक्षेप होय। त्यामध्ये त्यांनी हस्तक्षेपाची वैशिष्ट्ये सुद्धा सांगितलेली आहे। हस्तक्षेपाची एकूण त्यांनी 10 ते 12 वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे की एका राज्याने जरी दुसऱ्या राज्याच्या कार्यभारामध्ये त्यांची संमती न घेता त्यामध्ये केलेली ढवळाढवळ म्हणजे त्या ठिकाणी केलेला हस्तक्षेप होय। दुसरं पॉईंट त्यांनी दिलेलं होते की दुसऱ्या राज्याची जी काही स्वातंत्र्याची गडपेची होते त्यामध्ये सुद्धा जो ढवळाढवळ केला जातो त्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप झालेले असे सुद्धा सांगितले। त्यानंतर सैनिकी किंवा राजकीय स्वरूपाची त्या ठिकाणी असणारी कृती आणि चौथं पॉईंट सांगितलेले आहे की हस्तक्षेपाची कृती किंवा शत्रुत्वाची कार्यवाही त्या ठिकाणी असते। त्यानंतर 5वा पॉईंट दिलेला होता हस्तक्षेपामध्ये ज्या सक्तीचा आधार घेतला जातो त्याला सुद्धा त्यांनी मुख्य मानले होते। कारण की हस्तक्षेपमध्ये सक्तीचा आधार घेणे हे सुद्धा आवश्यक मानलेले जाते। हस्तक्षेप ही दुसऱ्या राज्याच्या इच्छेविरुद्ध केलेली कृती होय। हस्तक्षेप म्हणजे ही दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप करतो त्याला सुद्धा त्यांनी एक कृती मानलेली होती।
हस्तक्षेपाची कृती ही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधी सुद्धा असते आणि त्यामुळेच आपल्याला हस्तक्षेपामुळे युद्ध निर्माण होण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात दिलेली असते। कारण की त्या ठिकाणी जर हस्तक्षेप ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधी जरी असली तरी आपल्याला त्यांच्यामुळे त्या हस्तक्षेपामध्ये त्यामध्ये युद्ध होण्याची सुद्धा त्यांच्यात संभाव्यता असतो। कारण की मध्यस्थी आणि राजकीय जी काही सल्ला देणारी व्यक्ती असतात ती व्यक्तीसुद्धा आपल्याला त्यांच्यामध्ये हस्तक्षेपाच्या कृतीमध्ये अधिक काहीतरी ढवळाढवळ केलेली असते। म्हणूनच आपल्याला त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या काही चार्टर्सनी सांगितलेला अनुच्छेद होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट केले होते की एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या कार्यभारात हस्तक्षेप करू नये, म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही प्रॉब्लेम्स उत्पन्न होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक राज्याने दुसऱ्या राज्याचे स्वातंत्र्य आणि प्रभुसत्ता यांचा त्या ठिकाणी सन्मान करावा। कारण त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचा जो काही कार्यभार असतो त्यामध्ये सुद्धा त्यांना अडथळे निर्माण होऊ शकणार नाही। कारण की त्यांनी 1965 मध्ये आपल्या ठराव क्रमांक त्यांनी सांगितलेली होती की 31 या अन्वये त्यांनी स्पष्ट केले होते की एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या आंतरिक किंवा बाह्य राज्यकारभारात प्रत्यक्ष अशी दखल देऊ नये। कारण त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी अनेक अशा निर्माण झालेल्या अडचणी ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतात। त्यानंतर त्यांनी हस्तक्षेपाची वैध कारणे सुद्धा आपल्याला सांगितलेली होती। हस्तक्षेपाची वैध कारणे सांगताना त्यांनी म्हटले की एक राज्य हा दुसऱ्या राज्याच्या कारभारामध्ये कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करू नये। त्यामुळे आपल्याला ह्या प्रश्नाचे निश्चित जे काही भाग होते ते भागसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जबाबदारीने व कठीण प्रसंग म्हणून त्यांनी पार पाडत होते। कारण साधारणतः आपण बघितलो तर असा जो काही हस्तक्षेप असतो तो सुद्धा पुढील कारणासाठी केला असेल किंवा त्या ठिकाणी त्या हस्तक्षेपाचा काही वैध असेल हे सुद्धा त्या ठिकाणी मानले जातात। कारण आत्मसंरक्षणासाठी केलेला हस्तक्षेप हा सुद्धा स्वतःचे रक्षण करण्यासाठी केला जातो। त्यामुळे आपल्याला ज्यावेळी स्वतःच्या कार्यभारात जो काही व्यक्ती स्वतःच्या राज्याला धोका निर्माण होऊ शकते असे सुद्धा आपल्याला त्यावेळी एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या कारभारात केलेला हस्तक्षेप यामुळे समर्थनीय सुद्धा ठरू शकतो। जेव्हा त्या ठिकाणी तो समर्थनीय ठरू शकतो त्यामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये काही झालेले उदाहरणार्थ भारताने पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्याशी जो काही यादवी युद्ध केलेला होता त्यामध्ये 1971 साली त्यांनी केलेला हस्तक्षेप हा वैधरित्या व पश्चिम पाकिस्तानमध्ये त्यांना मानला गेला होता। कारण युनोचा जो काही चार्टरचा भाग होता त्या चार्टरच्या भागामध्ये सुद्धा त्यांच्या 51व्या अनुच्छेदमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की आत्मसमर्थनार्थ केलेला हस्तक्षेप म्हणजेच मर्यादित स्वरूपाचा हस्तक्षेप समजला जातो। कारण आंतरराष्ट्रीय शांतता ही आणि सुरक्षितता त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी जोपर्यंत सुरक्षा परिषद आणि कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मसमर्थनार्थ हस्तक्षेप हा वैधरित्या मानला जातो आणि त्यामुळेच आपल्याला त्यांचे प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतात। जर त्या ठिकाणी त्या संधीच्या पालनासाठी केलेला हस्तक्षेप किंवा मानवतेच्या रक्षणार्थ केलेला हस्तक्षेप, मानवाच्या रक्षणासाठी म्हणजे मानव हा स्वतः निर्भर असून सुद्धा तो स्वतःचे रक्षण करू शकतो हे राज्याचे एक आद्य कर्तव्य मानले जाते आणि त्यामुळेच आपल्याला गैरकायदेशीर जे काही व्यवहार सुरू असतात त्यामध्ये तो हस्तक्षेप रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले जातात। त्यानंतर संतुलनासाठी केलेला हस्तक्षेप व्यक्ती आणि संपत्तीच्या रक्षणार्थ केलेला हस्तक्षेप
तसेच गृहयुद्धामध्ये केलेला आणि त्यामध्ये होणारी छळ हे रोखण्यासाठी केलेला हस्तक्षेप व आर्थिक कारणासाठी केलेला हस्तक्षेप यावरून आपल्याला अनेक अशा हस्तक्षेपांची माहिती आज आपण इथे बघितलेलो आहोत आणि आज आपला 3rd लेसन पूर्ण झालेला आहे. पुढच्या लेसनमध्ये आपण 4th युनिटला सुरुवात करूया. थँक्यू ऑल स्टुडंट.